आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. अहिल्यानगरच्या विळद रेल्वे माल धक्का येथे नोंदित माथाडी कामगारांकडून जीव धोक्यात घालून काम करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत रेल्वे माल धक्का कामगारांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्ष रेवणनाथ भिसले यांनी वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करत कामगार विरोधी आदेश काढला असल्याचा आरोप कामगारांनी केलाय. याबाबत कामगारांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिलंय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील निवेदन पाठवलं गेलंय. धोकादायक काम करताना कामगारांचा मृत्यू झाल्यास दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर बोलताना ठाकरे शिवसेना कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे यांनी कामगारांच्या वतीनं केली आहे. आमचे माथाडी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या सहीचे पत्र प्राप्त झालं. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं, सध्या अहिल्यानगर रेल्वे माल धक्का अहिल्यानगर रेल्वे स्टेशन इथं रेल्वे ट्रॅकचं काम चालू असल्यामुळं त्यांनी काही दिवस रेल्वे माल धक्क्यावरचं काम रेल्वेने काम बंद ठेवलं आहे. शेतकऱ्यांना माल वेळेत पोहोचला पाहिजे. आता पावसाळा चालू होतोय, तर त्यांनी वेळेत रेल्वे माल धक्क्यावरती माल उतरायचं काम चालू केलं आहे. तर मध्यंतरी वाहतूक ठेकेदार, इंडेकरी, सहाय्यक कामगार आयुक्त आणि आमचे मुकादम लोक यांच्यामध्ये एक मिटिंग झाली. तर त्याच्यामध्ये काहीतरी 15 तारखेला इथं कलेक्टर ऑफिसला एक मिटिंग झाली. त्याच्या अगोदरचा विषय हा शेतकऱ्यांना माल वेळेत पोहोचला पाहिजे, त्यांचं म्हणणं हेच. सगळ्यात मोठा विषय हा रेल्वे माल धक्का विळद या ठिकाणी काम चालू व्हायच्या अगोदर पहिल्याच दिवशी तिथं शेड नाही, प्लॅटफॉर्म नाही. ज्यावेळेस त्याचं काम चालू केलं त्यावेळेस सगळ्या कामगारांनी त्या गोष्टीला विरोध केला. इथं माल डम केला जाणार नाही. एक दिवस काम बंद होतं आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी काम चालू झालं. तर आता आमच्या हातामध्ये जो आदेश पडलाय सहाय्यक कामगार आयुक्तांचा, त्या आदेशामध्ये त्यांनी सरळ सरळ कामगारांना दम दिलाय. व कामगारांनी काम करायला नकार दिला तर तुमच्या नोंदण्या रद्द करण्यात येतील. आणि दुसरा विषय, त्या आदेशामध्ये त्यांनी म्हटलं, रेल्वे माल धक्का विळद येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हुंडेकर यांनी त्यांच्या स्तरावर पोलीस संरक्षण घेण्यात यावे. साहेब, हे सूर्य आग ओकतोय. अशाही परिस्थितीमध्ये या वेळेच्या रेल्वे माल धक्क्यावर उन्हात वगैरे उभे आहेत, उन्हात माणसं काम करतायत. 12 ते 4 काम करू नका, उन्हात फिरू नका, असे शासनाचे आदेश आहेत. आता आम्ही निवेदन दिलं त्या टायमाला आम्हाला ऑफिसमध्ये सांगण्यात आलं, तुम्ही 12 ते 4 काम करू नका. इथून सांगितलं जातं, पण तिथे आमचे लोक काम करतातच ना. रात्री 11 वाजले तरी काम करतात, पहाटे 4ला पण लोक तिथे जाऊन काम करतात. आणि साहेब, अशा पद्धतीचे अमानवीय काम करायला होतं आम्हाला. त्या ठिकाणी एखादा कामगार पडला, दुखापत झाली, जीवनाशी गेला, त्याला जबाबदार कोण? आता आपली मागणी काय? आमची मागणी आहे की ज्या परिस्थितीमध्ये काम चालू आहे त्या परिस्थितीमध्ये काम करायला लोक तयार आहेत. ज्या हुंडेकरी माल येईल त्यांनी त्याच्या मोठ्या जास्त प्रमाणात ट्रक्स उपलब्ध कराव्यात आणि डायरेक्ट माल उचलून घेऊन जावा. यांचं म्हणणं जर आहे शेतकऱ्यांना खतपुरवठा वेळेत व्हायला पाहिजे, तर साहेब माझं साहेबांना सांगणं आहे, जिल्हाधिकारी साहेबांना सांगणं आहे, कृषी विकास अधिकाऱ्यांना सांगणं आहे माझं, साहेब ज्याचा माल येईल त्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रक उपलब्ध कराव्यात आणि डायरेक्ट माल उचलून घेऊन शेतकऱ्यांना मालला पोहोचतं करावं. तर ह्याच्यामध्ये सरळ सरळ वाहतूक ठेकेदारांचा डाव असा आहे साहेब, यांनी तिथे माल कामगाराकडून खाली करून घ्यायचा आणि ज्या मालकाच्या ट्रक असतील त्याच ट्रकने माल व्हायचा. कसा शेतकऱ्याला माल वेळेत पोहोचल? जर तुम्हाला इतकी शेतकऱ्याची काळजी आहे तर लोकलच्या गाड्या लावा, त्यांना धंदा भेटेल. बाकीच्या गाड्या लावा आणि एका दिवसात माल घेऊन जा. शेतकऱ्याला पण माल वेळेत भेटेल ना. शेतकऱ्यांना जर तुम्हाला एवढं समजा वाटतं त्यांना माल पोहोचलाच पाहिजे,
तर तुम्ही ह्या भावनेतून काम करा ना. इथून पुढची भूमिका काय असणार? इथून पुढची मी काय नाही साहेब, आम्ही तिथं आम्हीच काम करणार. त्यांनी सांगितलं पोलीस संरक्षण घेऊन काम करा, आम्ही तिथं कोणालाही काम करू देणार नाही. आणि अनोंदित कामगारांचं नाहीच नाही. त्यांचं दुसरं असं म्हणणं आलं, एका आदेशामध्ये साहेब सरळ सरळ म्हणतात, तुम्ही जर नाही काम केलं तर सगळ्या लोकांच्या नोंदण्या रद्द करण्यात येतील आणि दुसऱ्या लोकांकडून काम करून घेण्यात येईल. साहेब काम अन्याय करतोय, गावून हातानात पावसात थंडीत काम करत आहोत सुद्धा. सहाय्यक कामगार आयुक्त म्हणतात, या पात्राद्वारे सूचित करण्यात येते की मंत्री मोदी यांनी केलेल्या निर्देशाप्रमाणे रेल्वे माल धक्का आयल्यानगरील सर्व नोंदित माथाडी कामगार यांनी रेल्वे माल धक्का वेळेत येथे लोडिंग अनलोडिंग कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. अन्यथा रेल्वे माल धक्का आयल्यानगर येथील लोडिंग व अनलोडिंगची कामे करण्यास मनाई करणाऱ्या सर्व नोंदित माथाडी कामगारांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. साहेब आम्ही काम करायला नाकारलंच नाही. सगळ्यात महत्वाचा विषय, आमचं पोट भरत साधनच ते, आम्ही काम नाकारणार कसं? तुम्ही आमच्यावर अन्याय करताय, तुम्ही आम्हाला सांगताय विदाऊट प्लॅटफॉर्म विदाऊट शेतीचा माल खाली करा. यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी. आज ह्या उन्हात आमचे लोक तिथं काम करतात, आमच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा. यावेळी विलास उबाळे यांच्यासह जयराम आखाडे, विनोद शिरसाट, लक्ष्मण पुलावळे, दीपक काकडे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, गोरख कारले, परशुराम शिंदे, विजय वैरागर, किशोर खुडे, राहुल त्रिभुवन, काळू निंबाळकर यांसह मोठ्या संख्येनं माथाडी कामगार हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.